नमस्कार मंडळी, बाजरी आणि तांदळाच्या पिठाचा पोळा बघा. चला बनवायला घेऊ. आता मी हे बाजरीचं पीठ आणि तांदळाचं पीठ समान घेतले, त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं. आता मी पाणी किती वेळा टाकते ते बघा. हे पीठ आता आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे, अगदी हलक्या हाताने. हे बघा मी किती वेळा पाणी टाकते ते बघा, कारण एवढ्याशाच पिठाला मी किती वेळा थोडा थोडा पाणी टाकला ते बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तुम्हाला जर पोळे बनवायला नवीन असाल आणि शिकायचं असेल तर बघा, हा पूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता. हे बघा थोडं थोडं पाणी टाकून मी हे मळून घेते. खरं सांगायचं तर आम्ही बाजरी वगैरे खात नाही, पण आता काय आमचे डॉक्टर वगैरे सांगतात की मिक्स पिठाचा पोळा खायचा शुगर असलेल्यांनी, त्याच्यामुळे खायला लागते. हे बघा, हे मी बाजरीचा पोळा नुसतं बाजरीचा खाता नाही येणार, म्हणून त्याच्यात मी तांदळाचं पीठ मिक्स केले. आणि तुम्हाला जर कोणत्या पिठाचा बनवून हवा असेल तर कमेंटमध्ये पिठाचं नाव सांगा, मग मी पुढचा व्हिडिओ बनवीन. हे बघा थोडं थोडं पाणी टाकून मळायचं आणि त्याच्यामुळे पिठाला चिकटपणा येतो आणि पोळा सरसरीत निघतो. हे बघा, आता टाकायला सुरुवात करू. मी पहिल्यांदा छोटासा काढते, तुम्ही पण असंच करा. छोटासा पोळा पहिल्यांदा काढायचा. हे बघा, आता मी खूप मोठा नाही काढला, थोडा छोटाच काढला आहे. आणि एक अजून सांगते, हे पिठाचं टाकताना ना हाताला चटके जरा जास्त लागतात. हे बघा शिजल्यावर आता हे झाकण काढलं. हा बघा सरसरीत पोळा निघाला, अगदी व्यवस्थित पीठ मळलेलं आहे, त्याच्यामुळे पोळा व्यवस्थित निघाला. हे बघा, आता मी हा मोठा काढून दाखवते. हे बघा, झाकण दिले. व्हिडिओ पूर्ण बघा आणि रेसिपी आवडली तर फॉलो करा.